अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर अमरेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराचा इतिहास आपल्याला घेऊन जातो थेट 10,060च्या काळात. आज 2026 साल आहे. म्हणजे जवळपास 966 वर्षाचा इतिहास या मंदिराने पाहिला आहे. कल्पना करा, ज्या काळात आजच्यासारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती, मोठमोठ्या क्रेन नव्हत्या, आधुनिक बांधकामाची साधनं नव्हती. त्या काळात दगडातून एवढी भव्य आणि सुंदर वास्तू निर्माण करण्यात आली आहे. आज मी उभा आहे अशा मंदिरासमोर, ज्या दगडांमध्ये जवळपास 1000 वर्षाचा इतिहास दडलेला आहे. आज आपण या मंदिरासमोर उभे आहोत, ते म्हणजे अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर. पण हे मंदिर नेमकं कधी बांधलं गेलं, कोणी बांधलं, हे मंदिर बांधण्यामागचा उद्देश काय होता आणि जवळपास 1000 वर्षाचा काल उलटून गेल्यानंतरही हे मंदिर आजही आपल्यासमोर कसं उभं आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अचानक आपला प्लॅन झालेला आहे. आपला मित्र आहे प्रसाद, तो बोलतो की आपल्याला जायचं आहे अंबरनाथला शिवमंदिरला. तर आपण शिवमंदिरला आलेलो. येताना रस्त्यामध्ये आपल्याला कुठे शूट करायला भेटलं नाही, काय नाही. पण आता आपण डायरेक्ट मंदिराच्या जवळ आलेलो. बघू शकता आपल्या समोरच शिवमंदिर आहे, अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर. तर इथनं आपण पूर्ण मंदिर आता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला दाखवतो इथे मंदिर कसं आहे, इथले डिझाईन काम कसं केलेलं आहे, इथली काय माहिती आपल्याला भेटेल असेल तर माहिती म्हणून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा. तर चला आता मंदिर बघू आपण. या मंदिराच्या निर्मितीचा संबंध शिलाहार राजवटीशी जोडला जातो. त्या काळात या प्रदेशावर शिलाहार राजघराण्याचं राज्य होतं. मंदिराच्या इतिहासाचा सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे येथे सापडणारा शिलालेख. या शिलालेखामध्ये शक संवत 882 म्हणजे इसवी सन 10,060च्या वर्षाचा उल्लेख आहे. आणि या शिलालेखामुळे या मंदिराच्या इतिहासाला एक ठोस ऐतिहासिक आधार मिळतो. मंदिराच्या निर्मितीचा संबंध शिलाहार राजा छित्ता राजदेव यांच्या काळाशी जोडला जातो. छित्ता राजदेव यांच्या काळात या मंदिराची निर्मितीला सुरुवात झाली किंवा मंदिर उभारण्यात आलं, असा ऐतिहासिक संबंध आढळतो. त्यानंतर काळात मंदिराशी संबंधित कामे आणि त्यांचा विकास पुढे झाला असण्याचे संदर्भ आढळतात. म्हणून हे मंदिर एका विशिष्ट व्यक्तीने अचानक उभारलेली वास्तू नसून त्या काळातील राजसत्ता आणि उत्कृष्ट दगडी स्थापत्य कलेचा परिणाम आहे. दगडावरती तुम्हाला कोरीव काम दिसतो, काही ना काय केलेलं बघू शकता. इकडे पण आपल्याला कलसाच्या बाजूला आपल्याला काही ठिकाणी कोरीव काम दिसतोय. तसं इकडे पण आहेत ना कोरीव काम दिसतोय. जरा आता आपण क्लोजअपमध्ये जाऊन बघू आपण. आता या मंदिराच्या बाहेरील भिंतीकडे नीट पहा. दगडावर कोरलेले हे बारीक कोरीव काम, प्रत्येक भागामध्ये दिसणारी नक्षी आणि दगडाला दिलेले वेगवेगळे आकार, हे सगळं पाहिलं की त्या काळातील शिल्पकारांच्या कौशल्याची कल्पना येते. आज आधुनिक यंत्राच्या मदतीने आपण काही तयार करू शकतो, पण जवळपास 1000 वर्षापूर्वी हाताने आणि त्या काळातील साधनांनी अशा प्रकारचं काम करणं ही किती मोठी कला असेल, याची कल्पना तुम्ही या शिल्पाकडे पाहून करू शकाल. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त समोरच्या भागावरच नाही, तर मंदिराच्या चारही बाजूवर अतिशय बारकाईने केलेले शिल्पकाम पाहायला मिळतं. तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेले हे सर्व शिल्प आज जवळपास 1000 वर्षांनंतरही या वास्तूच्या इतिहासाची साक्ष देत आहे. प्रत्येक दगड जणू काही सांगतोय की हे मंदिर फक्त दगड रचून तयार झालेले नाही, तर त्यामागे असंख्य कारागिरांची मेहनत आणि कल्पकता आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः पार्वतीपते, हर हर महादेव. स्टार्टिंगला आपल्याला नंदी लागतात, बघू शकता. मंदिराच्या बाहेर आपल्याला 2 नंदी बघायला भेटतात. मंदिराचं काम बघा स्टार्टिंगला. आता आपण मंदिराच्या आतील भागाकडे येतो आणि या मंदिरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गाभारा. या मंदिराचा गाभारा सामान्य मंदिरापेक्षा वेगळ्या पद्धतीने खाली असलेला दिसतो. खाली उतरून गेल्यानंतर आपल्याला भगवान शिवाचं शिवलिंग पाहायला मिळतं. आणि हे आहे या प्राचीन मंदिरातील शिवलिंग. जवळपास 1000 वर्षाचा इतिहास असलेल्या या मंदिराचा केंद्रबिंदू म्हणजे हेच शिवलिंग. इसवी सन 1060च्या काळापासून आजपर्यंत या मंदिराची ओळख भगवान शिवाच्या उपासनेशी जोडलेली आहे. या मंदिराच्या इतिहासाकडे पाहताना एक गोष्ट विशेष जाणवते. इतका मोठा काळ उलटून गेल्यानंतरही या वास्तूचे अनेक मूल दगडी भागही, कोरीवकाम आणि शिल्प आजही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच हे मंदिर फक्त धार्मिक वास्तू नाही, तर जवळपास 1000 वर्षापूर्वीच्या दगडी स्थापत्य कलेचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. आता मंदिराच्या बाहेर असलेले हे छोटेसे गणपतीचे मंदिर तुम्ही पाहू शकता. त्याच्या शेजारी असलेली शिवलिंग आणि त्याच्या बाजूला असलेले हे कुंड, हे सर्व मंदिर परिसरातील संबंधित ऐतिहासिक आणि धार्मिक घटक आहेत. या शिवलिंगाकडे पाहिलं तर पुन्हा एकदा जाणवतं की या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये
शैव परंपरेशी संबंधित अनेक खुणा आढळतात. या मंदिराबद्दल अनेक लोककथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात, पण इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे मंदिराशी संबंधित इसवी सन 1060चा शिलालेख आणि याच आधारावर या मंदिराचा इतिहास शिलाहार कालाशी जोडला जातो. एक गोष्ट मात्र स्पष्ट सांगायला हवी, हे मंदिर नेमकं किती दिवसात बांधण्यात आलं, त्याची ठोस आणि विश्वासार्ह ऐतिहासिक नोंद उपलब्ध नाही. त्यामुळे मंदिर काही दिवसात किंवा एका रात्रीत बांधले गेले, अशा लोकप्रिय कथा ऐकायला मिळाल्या तरी त्याचा ऐतिहासिक पुरावा म्हणून सांगणं योग्य ठरणार नाही. पण जवळपास 1000 वर्षापूर्वी दगडामध्ये एवढी सुंदर वास्तू निर्माण करणं, तिच्या भिंतीवर इतकं बारीक कोरीवकाम करणं आणि आज जवळपास 1000 वर्षांनंतरही त्या कलेचा मोठा भाग आपल्यासमोर असणं, हीच्या मंदिराची एक खरी ऐतिहासिक ओळख आहे. आज आपण पाहिलं अंबरनाथचं हे प्राचीन शिवमंदिर. इसवी सन 1060च्या आसपासचा इतिहास, शिलाहार राजवटीशी असलेला संबंध, राजा चित्ताराजदेव यांच्या कालाशी जोडलेली निर्मिती आणि जवळपास 966 वर्षाचा इतिहास. आजही आपण डोळ्यासमोर उभा असलेला हा दगडी वारसा, या मंदिराच्या प्रत्यक्ष दगडावरती, प्रत्येक नक्षीमध्ये, प्रत्येक शिल्पामध्ये आपल्याला त्या काळातील कलेची आणि स्थापत्य कौशल्याची झलक पाहायला मिळते. आज आपण इथे फक्त एक मंदिरच पाहिलं नाही, तर जवळपास 1000 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर पाहिला. हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच्या वारशासाठी एक खरी गोष्ट आहे. हर हर महादेव. तर मंडळी, आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. नंतर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, त्यामुळे तुम्हाला आपल्या अशाच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.